नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महायुतीचे सईद खान यांचा विजय. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ 83 मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव. सईद खान यांना 242 मते, डॉक्टर विवेक नावंदर यांना 159 मते, अपक्ष सुशील देशमुख यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी दमदार कामगिरी करत विजय संपादन केला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीचा सईद खान यांना 242 मते मिळाल्याने जाहीर करण्यात आले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांचा 83 मताच्या फरकाने पराभव केला. मतमोजणीच्या अंतिम निकालानुसार डॉक्टर विवेक नावंदर यांना 159 मते तर अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना 56 मते मिळाली. निवडणुकीत 8 मते अवैध ठरली. एकूण 457 मते वैध मते पडली. निकाल जाहीर होताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. गुलालांची उधळण, फटाक्याची आतिषबाजी आणि मिठाई वाटप करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. सईद खान यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत विजयाचे स्वागत केले. या निवडणुकीकडे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या मतदानातून झालेल्या या निवडणुकीत महायुतीने आपले संघटनात्मक बळ सिद्ध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विजयानंतर सईद खान यांनी महायुतीतील सर्व घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी दाखविलेल्या विश्वास सार्थ ठरवत मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार, त्यांचे पक्षाचे नेते महाराष्ट्राचे श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं आज एक अल्पसंख्याक कुटुंबामधला मी मुलगा असताना मला उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास ठेवला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वहिनी यांचा पण आभार व्यक्त करतो आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमची मोठी बहीण गंगादिदी बोर्डीकर ताई असू द्या, माजी आमदार बोर्डीकर साहेब असू द्या, माजी मंत्री वरपुडकर साहेब असू द्या, आमचे वसमतचे आमदार, आमचे पक्षाचे नेते संतोष भांगर साहेब असू द्या, हिंगोलीचे आमदार कलमनोरीचे, वसमतचे आमदार आमचे मोठे भाऊ राजू नवगुरे साहेब असू द्या, माजी आमदार केंद्रे साहेब असू द्या, भांबरे साहेब असू द्या, आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ कदम साहेब असू द्या, आनंद भरोसे साहेब असू द्या, आमचे महिला जिल्हा प्रमुख महिला आमची आई असू द्या, सगळ्याच आमचे शिक्षणाचे नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजप आणि आमचे जिल्ह्याचे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक जे आज परभणीमध्ये त्यांचं स्वागत होणार आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढली. आमचे खासदार बंडू जाधव साहेब असू द्या, सर्वच आमचे नेते ज्यांनी मला आशीर्वाद दिला, आमचे जिल्हा परिषद सदस्य असू द्या, आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व पक्षाचे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पण लोकांना मदत केली, त्यांचं पण सर्वच लोकांना ज्यांनी मदत केली त्यांचा आभार. आणि आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, संपर्क प्रमुख नेते ज्यांनी एक
महिना इथं थांबून आणि जाधव साहेब यांनी मला आशीर्वाद दिला, मार्गदर्शन केलं, त्यांचा पण आभार व्यक्त करतो. आणि आज जे पद्धतीत कार्यकर्त्याने आणि सगळे लोकांना निवडणूक हातात घेतली होती, त्यांच्या प्रश्नामुळं मी विजय झालेलो आहे. मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. सगळे नेत्यांचा, कार्यकर्त्याचा मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर हा फक्त एक हवा होती. आणि ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती विरोधकांनी केली होती की आमच्यात फूट आहे किंवा इतर संदेश देण्याचा जो काही प्रयत्न केला होता, आजचा निकाल त्याला खऱ्या अर्थाने उत्तर आहे. आणि सईद भैयासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या अशा युवकाला शिंदे साहेबांनी आणि महायुतीच्या सर्वच आदरणीय सुनीताताई पवार साहेब असतील, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री आपल्या राज्याचे, आणि शिंदे साहेबांनी, श्रीकांत शिंदे साहेबांनी, पारदादांनी ज्या प्रकारे या निवडणुकीत लक्ष घालून उमेदवाराला निवडून येण्याकरता जो प्रयत्न करतो, त्याचा फलित आजच्या या एका स्वरूपात आपल्यासमोर आलेला आहे. त्यामुळं कुणी काही म्हटलं किंवा ज्या प्रकारे वातावरण निर्मिती केली जात होती त्याला कुठल्या प्रकारात महत्त्व उरलेलं नाही. आज खऱ्या अर्थाने सईद भैया खाने आमदार विरोधात झाले आणि येणाऱ्या काळात आपल्या ते चांगल्यापणे आपल्या भागाचा विकास करण्याचा आम्हाला विश्वास आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये आमचे संतोषजी बांगर साहेब तसेच सर्व पक्षांनी एक दिलाने एक मनाने जे सहकार्य केलं त्याचा हा निकाल आहे आणि त्याचा यशाचा विजय. आदरणीय सईद खान साहेब आमदार झाल्याबद्दल प्रत्येक मतदाराचे आम्ही सर्व आभार व्यक्त करतो. आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचेही पण आभार व्यक्त करतो. आणि सर्व हिंगोली परभणी मतदारांचे आभार व्यक्त करतो. आणि येणारा काळ हे पाथरी शहर व परभणी जिल्ह्यासाठी हे विकासाचा काळ राहणार आहे सईद भैयाच्या माध्यमातून. आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज जो विजय हुई सईद खान की अल्पसंख्यक विभाग के, असल में अभी न्याय मिला सर्वधर्म स्वभाव के हिसाब से. सभी समाज के सभी लोगों ने मिलके अभी जो भारी बहुमत से चुन के दिए और राष्ट्रीय एकमत का एक सबूत दिए. यानी हमारे पास भी आज भी भाईचारा कायम है. हम इसके लिए सईद खान और सभी परवनी हिंगोली के वासियों को तहे दिल से मुबारकबाद देते हैं और सबको खुशी है इसमें. सभी ने बड़ा जोर शोर से योगदान दिया. चलो बहुत बहुत शुक्रिया आपका भी. आपने भी हमारे चैनल को मुलाकात दी, बहुत बहुत शुक्रिया. धन्यवाद. स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून सईद खान यांचा दणदणीत विजय झाला आणि मोठ्या मताने ते निवडून आले. काय सांगा? सगळ्यांना सर्वप्रथम जेवढे मतदार होते आणि जेवढे आमचे लोक आहेत मानवत पाथरी जिल्ह्यातले, परभणी जिल्ह्यातले, त्या सर्वांच्या आशीर्वादानं आमचे सईद भैया एक सामान्य घरातला कुटुंबातला मुस्लिम मावळा आज निवडून आलेला आहे विधान परिषदेसाठी. आणि हे फक्त एकनाथ शिंदे साहेबाच्या भरोशामुळे झालेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांना जे त्यांच्यावर भरोसा टाकला आज त्याच्यामुळे ते त्यांचा दणदणीत विजय झालेला आहे. त्याच्यामुळे सर्वांचे आम्ही मनपासून आभार मानतो. हार्दिक धन्यवाद. बोलने की बात तो एक ही है, वो विरोध जो कर रहे थे उन्होंने सईद खान को गिराने की तैयारी, पर वो फार्मूला तो रद्द हो गया और सईद भैया अच्छे मतों से चुन के आए. हम सईद भैया को मुबारकबाद देते हैं. आगे दौर में आप जो अभी परभणी जिले का जो विकास है, वो आमदार बने. देखो आगे क्या क्या होता है. आगे तो मंत्री बने, उनके बाद गरीबों का हॉस्पिटलों का पैमाने पे काम है. एकनाथ शिंदे की पार्टी में काम है, आप काम करेंगे. एक फोटो ले ले, एक बाईट भी ले लो. अल्पसंख्यक विभागात खरोखरच आज खूप आनंदाचा विषय आहे. कारण मागच्या कितीक वर्षापासून जेव्हा सर्व अल्पसंख्याक समाज काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर म्हणजे तुतारी राष्ट्रवादी त्यांच्यासोबत कार्य करत होते, तेव्हा मुस्लिम समाजाला शिवसेना, भाजप युतीच्या निमित्ताने लोक घाबरत होते की बाबा मुस्लिम समाजाचे शत्रू आहे. पण आज खरोखरच सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी एक मुस्लिम समाजाचा एक नवयुवक ज्यांनी 2 वर्ष पहिले पदार्पण केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना अल्पसंख्याक पसरवली, प्रत्येक मुस्लिम समाजामध्ये शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांना पोहोचवला. त्यांनी खरोखरच एक
एकनिष्ठ मुस्लिम राष्ट्रीय एकात्मक आणि एकनिष्ठ सईद भैयाला न्याय दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक मेसेज दिला की शिवसेना खरोखरच राष्ट्रभक्त हिंदू असो किंवा मुसलमान असो त्याच्यासोबत आहे और युती पण त्याच्यासोबत आहे. आम्हाला खूप अभिनंदन आहे. याच्यानंतर सईद भैयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुस्लिम घराघरामध्ये आम्ही शिवसेना पोहोचू आणि धनुष्यबाण आणि श्री एकनाथजी शिंदेसाहेब और श्रीकांत शिंदेसाहेब यांचं नाव प्रत्येक मुस्लिम समाजाचं तोंडावर आहे. आम्ही पुनश्च आपला आभार व्यक्त करतो आणि एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेबांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. मायनॉरिटीच्या प्रथम मी महायुतीचे नेते आमचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे उपमुख्यमंत्री सुनित्रा ताई यांचं प्रथम अभिनंदन करतो आणि आमच्या शिंदेसाहेबाचं आम्ही अल्पसंख्याक मुस्लिम समाज त्यांचे ऋणी आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये दाखवून दिले की अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला आम्ही आत्तापर्यंत लोकांच्या ज्या अफवा होत्या की सेना मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देत नाही, पण शिंदेसाहेबांनी दाखवून दिलं की अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं विधान परिषदेचं आणि निवडून पण आणलं. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद पूर्ण समाजाच्या वतीनं करतो, शिवसेनेच्या वतीनं करतो. आणि त्यानंतर आमच्या हिंगोली, परभणी ह्या जिल्ह्यातील स्थानिक राज्य संस्थेचे जे सदस्य आहेत त्यांचे पण धन्यवाद व्यक्त करतो. आणि परभणी जिल्ह्यामध्ये त्या महायुतीमध्ये ज्यांनी परिश्रम घेतले ही जागा काढण्यासाठी त्यांचे पण धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमच्या सईद खान यांना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या रूपातून महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा रखडलेला विकास, शिंदेसाहेबांचं अल्पसंख्याक मुस्लिम समाजाकडे लक्ष, या सर्व गोष्टीचा निश्चितच मुस्लिम समाजाला पूर्ण महाराष्ट्राला फायदा होईल. आणि मी ह्या माध्यमातून एवढी विनंती करतो अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला सर्वांनी एकनाथ शिंदेसाहेबांचे हात बळकट करावे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये होऊ घातलेल्या विधान परिषद 29मध्ये त्यांनी शिंदेसाहेबाच्या पाठीमागे राहून आपला विकास करून घ्यावा एवढीच विनंती करतो आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद पटेल साहेब. आपण आमच्या अगोदरच आत्मविश्वास होता आणि जे काही लोकांनी विनाकारण सईद भैयांना विरोध या ठिकाणी व्यक्त केला, त्या सर्व विरोधकावर या ठिकाणी सईद भैयांना मात केलेली आहे. दोन उमेदवार उभं करून मत विभाजनाचा जो गणित होता तो तुम्ही मोडून काढला. याच्यावर तुम्हाला काय परिश्रम करावा लागतो? याच्यासाठी खूप परिश्रम करावे लागले. यासाठी खरं सांगायचं म्हटलं तर हिंगोलीमध्ये आदरणीय बांगर साहेब, नवगरे साहेब हे सर्व मंडळीने या ठिकाणी खूप मेहनत घेऊन या ठिकाणी साथ दिली. थोडंसं सांगायचं म्हटलं तर आपल्या परभणी जिल्ह्यामध्येच थोडंफार या ठिकाणी पण जे निष्ठावान सैनिक होते त्या सर्वांनी या ठिकाणी महायुतीचा धर्म या ठिकाणी पाळला आणि सईद भैयांचे आवश्यक कामं. हिंगोलीला शेनगावमध्ये काय झालं? आता शेनगावमध्ये काय झालं थोडंसं गणिताचं थोडंसं झालं असं इकडं तिकडं. आता आम्ही कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काम करतो. धन्यवाद सर. भैयावर विश्वास आणि पक्षाने समजा मेघनाताईंनी झालं, बाकी खासदार साहेबांनी झालं, इटेकर साहेबांनी झालं, सगळ्यांनी आमच्या भैया साहेबांवर विश्वास ठेवला. ह्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करते. आणि आम्ही आज विजय झालो ह्याच्यासाठी खरंच आम्हाला म्हणजे जो पाहिजे होतं तो मिळाला. ह्याच्यासाठी बी आम्ही आमच्या नेत्याचा सुद्धा आज आभार व्यक्त करतोय. आणि आम्हाला आज ह्या आमदारकीची अत्यंत गरज होती, कारण जो आम्ही कार्यकर्ते आजपर्यंत आमच्याकडे काहीच पद नव्हता भैयांकडे, न सभासद नव्हते, न कुठलं काही नव्हतं. आज ते आमदार झाले, आम्हाला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला आहे. इतकंच बोलून मी माझं 2 शब्द संपते. आम्ही सगळ्यात पहिली आधी महायुतीचा सगळ्यात
माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, सुमित्रा पवार बहिणीचा पण आम्ही आभार व्यक्त करतो. एक सामान्य माणसाला तुम्ही तिकीट देऊन आम्हाला आणि जनतेनं आम्हाला विजयी केला. जे खरा काम सईद खान साहेबांनी केलेलं आहे आरोग्याबाबतीत आणि शिक्षणाबाबतीत आणि डेव्हलपमेंटसाठी जे काम केलं आहे त्याचा हे श्रेय मी मानतो. धन्यवाद. आम्हाला माहीत होतं की सईद भैया हे सगळ्या समाजाचे नेते आहेत आणि त्यांना सगळे चांगले कामं केलेले आहेत, वाईट कोणतं केलेलं नाही. आणि त्यांना त्यांचं फळ एकनाथ शिंदे साहेबानं, स्वर्गीयवासी बाळासाहेब ठाकरेनं यांच्या आशीर्वादानं आज सईद भैया आमदार झालेत. आणि यांना साथ कोणाची आहे? परभणीचे वाघे येतं आमचे संतोष बांगर, आमचे नगराध्यक्ष आशिफ खान जीवाचं रान केलं. आणि पाथरीबरी नगरपालिकेवर आमच्या जिंदगीत पहिला भगवा झेंडा फडकेला असेल तर ते सईद भैयानं. आणि आम्ही याच्या पुढे पण परभणी, हिंगोली, गोरगरीब विकासाचे कामं आम्ही रात्रंदिवस झटू. आम्ही स्वार्थासाठी निवडून आलेलो नाहीत, आम्ही लोकांच्या जनतेसाठी निवडून आलो. आज आमच्याकडं कोणी येऊ द्या, आम्ही त्याला आमच्या दारातून कधीच वापस पाठविणार नाही. त्याला समाधान करूनच पाठवू. दवाखाना असू, त्याचं दुःखसुख असू, त्याच्या मागे अनेक भानगडी असू, तसंच काम आमच्या नगराध्यक्ष आशिफ भैयाचं आहे. बोला पुढचं. पाऊस पडणार, सईद खान आमदार झाला की उद्या परवा दन दन सारखं काय नाही. आज फक्त आनंद उत्सव आहे. आमच्या सर्वांची जे स्वप्न होतं सईद भैयाला आमदार करायचं, आमचा मातृवासाचं सगळ्यांचं जे आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे. खूप आनंद आहे की सईद भैया आज आमदार झालेले आहेत. आणि आता या त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये नक्कीच आमच्या पाथरी तालुक्याचा, परभणी जिल्ह्याचा, त्याचबरोबर हिंगोली परभणी मतदारसंघाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकास करेल. मैं सबसे पहले बहुत बहुत शुक्रगुजार हूँ एकनाथ शिंदे साहब का, जो अल्पसंख्यक समाज के एक छोटे से कार्यकर्ता को, और जिसके अंदर बहुत जोश था पूरे महाराष्ट्र में कार्य करने का, उनको ये मौका दिया और हम जीत गए. मैं एकनाथ शिंदे साहब से चाहता हूँ कि बहुत जल्दी सईद भैया को मंत्री पद की जवाबदारी दे, ताकि वो आने वाले समय में घर घर में शिवसेना को लेकर जाए. और हमारी जो छत्रपति शिवाजी महाराज की जो विचारधारा है, जो शिवसेना की विचारधारा है, उस विचारधारा को अल्पसंख्यक के माध्यम से घर घर तक पहुँचे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.